पण आता संक्रांत जवळ आलेली आहे, तर त्यामागचं नेमकं अध्यात्मशास्त्र किंवा त्या सणाचं महत्त्व आपण काय सांगू शकाल? आपले जे सगळे सण असतात ते तिथीवाचक आहेत, म्हणजे तिथीनुसार आहेत. आपण तारखेनुसार कुठलेही सण साजरे करत नाही. मकर संक्रांत हा अयनवाचक आहे, म्हणजे तो तिथीवाचक पण नाही, अयनवाचक आहे. खरं तर नाती का तुटतात, तर अहंकारामुळेच तुटतात. की जेव्हा आपण तिळगुळ घ्या गोड बोला असं म्हणतोय, तेव्हा प्रत्येकानं अंतर्मुख होऊन विचार करा की मी खरंच हे मनापासून म्हणतोय का? प्रत्येक देवाला एक विशिष्ट फुल आपण अर्पण करत असतो. गणपतीला लाल फुल आपण बरोबर. अर्पण करतो, मारुतीला जे आहे तर चमेलीचं फुल अर्पण करतो. म्हणजे आज आपण बघतो ना की आपल्याकडे 33 कोटी देवता आहे असं सांगितलं जातं आणि आपलीच लोक त्याच्यावर टीका करतात. देवांना सुद्धा माणसासारखं करतो की बरोबर. देवाला आवडतं म्हणून ते देतो, पण मुळात देवांना आवड निवड नसते. म्हणजे खरं तर नराचा नारायण व्हायचंय. शास्त्र समजून घेत असताना चुकीचे प्रकार रोखणं ही सुद्धा साधनाच आहे. सीतेच्या काळात परशुरामांनी सीतेला धनुष्य दिलं होतं, ज्या धनुष्यावरती स्वयंवर झालं. म्हणजे शील रक्षणासाठी स्वतःचं रक्षण करायचं बाजूलाच राहिलं. यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवतः असं आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलेलं आहे. झाशीच्या राणी लक्ष्मीबाईचं तर कौतुक करावं तेवढं कमीच आहे. वयाच्या 21व्या वर्षी दत्तक पुत्राला पाठीशी बांधून पुरुषी वेशात युद्ध केलं. उजवा डोळा फुटून बाहेर आला होता तरी राणी लढत होती. उगच तिला मर्दानी म्हटलेलं नाहीये. आपण का कपाळाला कुंकू लावायचं किंवा टिकली लावायची? तर कुंकू लावण्यामुळे काय होतं, तर त्या पाठीमागे पण काय लॉजिक आहे? नमस्कार, मी सौ रूपा महाडिक. आज आपण नवीन विचार, नवीन दिशा आणि परिवर्तनाचा आवाज असलेला रिव्होल्यूशन यूट्यूब चॅनेल यावर मी आपल्या सर्वांचं जोरदार स्वागत करते. आज आपण या चॅनेलवर भारतीय संस्कृतीचं महत्त्व आणि अध्यात्माचं महत्त्व याविषयी चर्चा करणार आहोत. आणि याविषयी चर्चा करण्यासाठी आज आपल्या चॅनेलवर प्राध्यापिका सौ भक्ती डाफळे या देखील आलेल्या आहेत. नमस्कार. प्राध्यापिका भक्ती डाफळे यांची पण मी ओळख सांगते. त्या गेल्या 23 वर्षांपासून हिंदू जनजागृती समितीच्या माध्यमातून धर्मप्रसाराचं कार्य करत आहेत आणि या धर्मप्रसाराच्या कार्याच्या माध्यमातून अनेक ठिकाणी व्याख्यानं घेणं, आंदोलन करणं, निवेदन देणं अशा विविध प्रकारच्या सेवा त्या गेल्या अनेक वर्षांपासून करत आहेत. आणि आज आम्ही एकत्र या विषयावर चर्चा करण्यासाठी आलेलो आहोत. तर आता भारतीय संस्कृतीचं महत्त्व. आता भारत म्हणजे आपण बांधवांनो समजू शकतो की भा म्हणजे तेज आणि रत म्हणजे मग्न असणं, म्हणजे तेजामध्ये मग्न असणारी आपली संस्कृती. तर या संस्कृतीविषयी आज आपण बोलणार आहोत. थोडक्यात आपण गप्पा मारणार आहोत. तर मी भक्तिताईंना विचारते की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण भारतीय संस्कृती आपल्या सगळ्यांसाठी अभिमानास्पद आहे. याच्यामध्ये विविध सण व्रत वैकल्य येतात, विविध संस्कृती आणि सगळ्यांना सामावून घेणारी अशी आपली संस्कृती आहे. हे आपल्या भारतीय संस्कृतीचं महत्त्व तर आहेच. आणि याच्यामध्ये अनेक सणवार आपण साजरे करतो. म्हणजे अगदी आपण जर बघितलं तर महिन्याला 1-2 सण आपल्यामध्ये असतात आणि त्याच्यामध्ये आध्यात्मिक महत्त्व पण आहे त्या सणांमागे. तर याविषयी नेमकं आणि आता आपण बघतोय की सध्या आता संक्रांत पण जवळ आलेली आहे. तर आता या भारतीय संस्कृतीच्या माध्यमातून अनेक सणवार येत आहेत. सणांचं महत्त्व त्यानिमित्तानं आपण सगळे त्याचा आनंद पण घेत असतो. पण आता संक्रांत जवळ आलेली आहे, तर त्यामागचं नेमकं अध्यात्मशास्त्र किंवा त्या सणाचं महत्त्व आपण काय सांगू शकाल? म्हणजे रूपाताईंनी छान प्रश्न विचारला, पण आधी आपण रूपाताईंची पण ओळख करून घेऊया, कारण त्या पण उत्तम वक्त्या आहेत. सौ रूपा महाडिक या सुद्धा गेली 24 वर्षापासून हिंदू जनजागृती समितीच्या माध्यमातून धर्मप्रसार आणि अध्यात्म प्रसाराचं कार्य करतायत. आणि त्या सुद्धा गावोगावी जाऊन आपली संस्कृती जी आहे तर त्याची रक्षण संवर्धन यासाठी त्या सुद्धा प्रयत्न करतायत हिंदू जनजागृती समितीच्या माध्यमातून. तर आता आम्ही या आजच्या या रिव्होल्यूशन युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपली जी भारतीय संस्कृती आहे तर त्याविषयी एक चर्चात्मक संवाद हा असणार आहे. त्यामध्ये ताई पण त्यांचा जो अभ्यास आहे त्याविषयी सांगतील आणि काही चर्चात्मक खूप सारे विषय तुमच्यापर्यंत पोहोचतील आजच्या चर्चेतून. जसं आता ताईंनी पहिला भाग सांगितला की मकर संक्रांत. तर मुळात कसं आहे ना की आपल्याकडे तुम्हाला तर माहितीच आहे की आपले जे सगळे सण असतात ते तिथीवाचक आहेत.
म्हणजे तिथीनुसार आहे. आपण तारखेनुसार कुठलेही सण साजरे करत नाही, तिथीनुसार आहे. बरोबर. आणि त्यातही मकर संक्रांत हा अयनवाचक आहे. म्हणजे तो तिथीवाचक पण नाही, अयनवाचक आहे. अयनवाचक म्हणजे काय? तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सूर्याभोवती पृथ्वी गोल फिरत असते आणि सूर्याभोवती फिरता फिरता ती स्वतःभोवती पण फिरत असते. मग ते फिरण्याची जी प्रक्रिया आहे, तर या पूर्ण प्रक्रियेमध्ये ज्या वेळेस सूर्य फिरताना पण ती कशी आहे, तर ती कललेली आहे थोडीशी. तिचा जो आस आहे, तर तो ऍक्सिस कललेला आहे. आणि ती फिरत असताना त्या पृथ्वीच्या मध्ये विषुववृत्त आहे. उत्तरेच्या बाजूला कर्कवृत्त आहे आणि दक्षिणेच्या बाजूला मकर वृत्त आहे. मग ते फिरत असताना सूर्याचा जो प्रकाश आहे, तर तो सातत्याने हा पृथ्वीवरती येत असतो. पण पृथ्वी सूर्याभोवती फिरता फिरता स्वतःभोवती पण फिरत असते. आणि त्यामुळं काय होतं, तर सूर्याचा संक्रमण म्हणजे ट्रान्झिट, प्रवेश, तो मकर राशीमध्ये होतो आणि मकर राशीकडून त्या सूर्याचा प्रकाश हा कर्कवृत्ताकडे जायला लागतो. त्याला आपण म्हणतो, त्या प्रक्रियेला आपण म्हणतो, त्या संक्रमणाला, सूर्याचं मकर राशीत प्रवेश झाला, संक्रमण झालं, त्या प्रक्रियेला आपण म्हणतो उत्तरायण. आणि हे जे उत्तरायण आहे हे 6 महिन्याचं असतं. आणि या 6 महिन्याच्या कालावधीला म्हटलं जातं अयन. आणि वर्षामध्ये असे 2 अयन असतात. एक उत्तरायण असतं आणि दुसरं असतं दक्षिणायन. जेव्हा म्हणजे कर्क संक्रांत ज्याला म्हणतो, ही मकर संक्रांत, आणि दुसरी आहे ती कर्क संक्रांत, ती 6 महिन्याची असते, ज्याच्यामध्ये चातुर्मास असतो. आणि या सगळ्या ह्याचा परिणाम काय होतो, तर त्याचा परिणाम हा मनुष्यावरती होत असतो. मनुष्याचं मन आणि शरीर याच्यावरती होत असतो. जसं चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे काय होतं, तर समुद्राच्या पाण्याला भरती आणि ओहोटी येते. म्हणजे पृथ्वीवरती एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी आहे पृथ्वीवरती, तर ते पाणी हलवण्याची ताकद चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमध्ये. मग आपल्या शरीरात तर 70% पेक्षा जास्त पाणी. मग आपल्यावरती परिणाम होणार नाही का चंद्राच्या प्रकाशाचा? नक्कीच. तर निश्चितच होतो. मग म्हणून हे व्रतवैकल्य, हे सणवार, हे कशासाठी आहेत, तर अवकाशामध्ये जे काही स्थिर तारे आणि ग्रह आहेत, तर त्यांचं जे काही संक्रमण होत असतं किंवा जे काही त्यांच्यामध्ये बदल होत असतात, तर त्याचा थेट परिणाम हा आपल्या शरीर आणि मनावरती होत असतो. आणि त्याला आपण सामोरं जाऊ शकू, त्यामध्ये आपण टिकू शकू, आणि त्याचा परिणाम जो काही चांगला वाईट होत असतो, तर तो चांगला होत असेल तर आपल्याला अधिकाधिक ती ऊर्जा मिळावी, आणि वाईट होत असेल तर त्यापासून आपलं रक्षण व्हावं. तर यासाठी ही व्रतवैकल्य आणि सणवार आणि या धार्मिक कृती यांची रचना केलेली आहे. आणि मग त्यामध्ये मकर संक्रांतीचं कसं होतं, तर मकर संक्रांतीला आपण पुण्यकाळ आणि पर्वकाळ पण म्हणतो. म्हणजे ज्यावेळेस हे संक्रमण होत असतं, तर त्या संक्रमणाच्या कालावधीमध्ये खूप सकारात्मकता पृथ्वीवरती वाढलेली असते, चैतन्य वाढलेलं असतं. आणि म्हणून या कालावधीमध्ये जेवढं आपण दान धर्म करतो, पुण्य करतो, तर तेवढं आपलं जे आहे ते पुण्यबळ वाढत असतं. जे बरोबर. पुण्यबळ जे आहे, तर त्याचा लाभ काय होतो, तर आयुष्य आनंदी होण्यासाठी होतं, आपल्याला असं धर्मशास्त्र सांगतं. तर म्हणून मग मकर संक्रांतीच्या कालावधीमध्ये अधिक लोक जे आहेत तर दान धर्म करतात, नदीवरती जाऊन तीर्थस्नान करतात, बरोबर. चांगल्या पवित्र तीर्थक्षेत्री. कारण तिकडं ऑलरेडी ऊर्जा खूप चांगली असते, त्यामुळे ती ऊर्जा अधिक मिळावी यासाठी तिकडे जातात लोक. आणि आणखी काय करतात, तर महिला हळदी कुंकू करतात आणि त्यात पण एकमेकींना दानच देतात. वाण देतात म्हणजे काय, तर दान करतात. बरोबर. दुसऱ्या स्त्रीमधले देवी तत्वाला स्मरून त्यांना दान करत असतात. मग असं आपली संस्कृती आहे की या संस्कृतीमध्ये कुठलीही गोष्ट अंधविश्वास नाहीये. बरोबर. ही सायंटिफिकरित्या सगळ्या प्रूव्हन आहे की याचा कसा मनुष्यावर परिणाम होतो. आणि त्याचा यासाठी ऋषीमुनींनी, आपले जे जुने सायंटिस्ट ऋषीमुनी, त्यांनी हा संपूर्ण अभ्यास करून ती रचना ग्रंथामध्ये दिलेली आहे. आणि बरोबर. बरोबरीने काय होतं की आपल्याकडे आहे ना, आपल्याकडचे जे ज्योतिषी आहेत तर ते निरयण पद्धतीचा अभ्यास करतात, त्याचा रेफर करतात, त्याचा रेफरन्स घेऊन पंचांग आणि ज्योतिषचा अभ्यास केला जातो. आणि पाश्चात्य ते सायण पद्धत वापरतात. मग सायण पद्धत ही ऋतूवरती अवलंबून असते, आणि निरयन पद्धत जी आहे तर ती अवकाशातील स्थिर ग्रह, स्थिर तारे यांना प्रमाण मानून तो सगळा अभ्यास मांडलेला असतो. आता जर आपण पाहिलं ना, तर ऋतू स्थिर आहेत का? नाही. आहेत का ऋतू? आताच बघितलं तर 6 महिने पाऊस पडत होता. खरं तर आपण विषुववृत्तावरती आपण आहोत खरं तर, भारत. पण तरी सुद्धा आपल्याकडे 3 ऋतू आहेत ना. पण आता परिस्थिती अशी झाली की कुठला ऋतू कधी येतो
मग याच्यावरून आपण स्थिर जो बदल आहे तो सांगू नाही शकत. आणि निरयन पद्धत ही अगदी ॲक्युरेट पद्धती जी आपण भारतीय ज्योतिषी वापरतात, त्याचा वापर करतात. आणि म्हणून हा अभ्यास आपली ही भारतीय संस्कृतीचं, जसं तुम्ही मागाशी म्हटलात की भाळ म्हणजे तेज, तेजात रममाण असणार, तर एवढी तेजपुंज संस्कृती आहे. पण याचा अभ्यास कुठंतरी आज जो आहे तर तो आपल्या पासून लांब ठेवण्यात गेला किंवा आपण करत नाही. आणि खरंच. म्हणून त्याचा आपल्याला लाभ कळत नाही. मग हे शास्त्र आपण समजून घ्यायला कमी पडतो किंवा आपण बरोबर. सणवार मनापासून करत नाही, असा तो भाग होतो. बरोबर आहे. म्हणजे याच्यातून असं लक्षात पण आलं असेल सगळ्यांच्या, की आपले जे सणवार आहेत, तर त्याच्यामागे आध्यात्मिक कारणं तर आहेच आहे. पण लोकांना कसं वाटतं, अध्यात्म म्हणजे कुठेतरी पुरोगामी म्हणा किंवा बुद्धिवादी लोकांना वाटतं काहीतरी अंधश्रद्धा आहे. पण याच्यातून आपण जर अभ्यास केला तर आपल्या लक्षात येतं, की याच्यामागे वैज्ञानिक कारणं पण आहेत आणि त्या वैज्ञानिक कारणांचा अभ्यास करणं फार महत्त्वाचं आहे. तर आत्ताच्या तरुण पिढीला आपण म्हणतो, तर आपले सण, वार, संस्कृती याचं महत्त्व कळणार आहे आणि आपल्या हिंदू धर्माविषयीचा अभिमान पण जागृत होणार आहे. पण त्यासाठी आपण वैज्ञानिक पद्धतीने का होईना, तर हे सगळं आपल्याकडे का आलंय? हे सगळे सण, वार, व्रतवैकल्य का करायचेत? हे नक्की आपल्या तरुण पिढीला समजू शकेल आणि त्यासाठी माझं असं आव्हान आहे, की सगळ्यांनी आवर्जून याच्याकडे अंधश्रद्धा किंवा काहीतरी थोतांड असं म्हणून न बघता ना, आवर्जून तुम्ही अभ्यास करा. तर हे सांगायचंय. आणि अजून एक मला या सणाबद्दल काय आवडलं माहितीये का? की आपण संक्रांत म्हटलं की सगळेजण काय म्हणतो पहिल्यांदा, "तिळगुळ घ्या, निवड. गोड बोला." हो. आणि ही जी संकल्पना आहे ना आपल्या सणांमध्ये, की प्रत्येक आपला जो सण आहे, तर आपल्यामध्ये नीतिमूल्य रुजवतो. म्हणजे सातत्यानं आपल्याला आठवण करून द्यायला लागते, की आता तुम्ही गोड बोला. हम्म. म्हणजे अशी समाजाची सध्याची स्थिती झालेली आहे. म्हणजे समाजात गोड बोलणारे आहेत बरेच जण. पण आपण काय बघतो, की आपले सण, व्रत आणि अध्यात्म काय शिकवतं, की नुसतं वरचं गोड बोलणं नकोय. तर आपल्यामध्ये आंतरिक परिवर्तन होणं गरजेचं आहे आणि आतून ती प्रेमभावना असली पाहिजे. आतून गोड बोलणं असलं पाहिजे. नाहीतर आजकाल आपण बघतो ना, की आजकाल पूर्वी कसं म्हणजे समाजामध्ये अगदी "अतिथी देवो भव" असं म्हटलं जायचं आणि आज जर आपण बघितलं तर काय म्हणतो, एखादा पाहुणा ऐनवेळी घरात आला, तर आपल्याला आधी टेन्शन येतं, की असं वरून तर आपण गोड बोलतो, "हो, या, या, बसा, बसा." पण मनामध्ये अशी भावना असते, की "आत्ता कुठे आले? मला बाहेर जायचंय, मला काम आहे." म्हणजे तर हे जे बदललंय ना, तर हे बदलण्यासाठी हे आपलं अध्यात्म आणि आपले सणवार खरं तर खूप मदत करू शकतात. आणि मग नुसतंच पुन्हा संक्रांत आपल्याला आठवण करून देते. तर आता आपण असं करूया ना, की आपण आतून कसे बदलू? तर यासाठी अध्यात्म आपल्याला फार मदत करतं. हे मी स्वतः आपण जी गुरुदेवांनी आपल्याला साधना शिकवली, साधना सांगितली, त्याच्यातून लक्षात येतं, की आंतरिक बदल कसा होईल. म्हणजे आपण आपल्या मनाचा पण अभ्यास करायला पाहिजे, की मी जेव्हा बोलतेय, तर खरंच आपण म्हणतो ना, दुतोंडी आत एक, बाहेर एक. तर तसं आपलं होत नाहीये ना. आपला आतला आवाज तोच आहे का? आणि असं जर झालं ना, आपल्यामध्ये परिवर्तन झालं, आपण आतूनही गोड बोलतोय आणि वरूनही गोड बोलतोय, तर खऱ्या अर्थानं हा समाज बदलणार आहे. आणि हा मेसेज संक्रांतीच्या निमित्तानं जाणं, हे फार महत्वाचं आहे. त्याच्यामुळे बांधवांनो लक्षात घ्या, की जेव्हा आपण तिळगुळ घ्या, गोड बोला असं म्हणतोय, तेव्हा प्रत्येकानं अंतर्मुख होऊन विचार करा, की मी खरंच हे मनापासून म्हणतोय का? आणि म्हणत असाल तर खूप चांगलं आहे आणि जर म्हणत नसाल, तर याच्यामध्ये आपण बदल करायला हवा. तर खऱ्या अर्थानं आपली संक्रांत गोड होणार आहे. बरोबर ना? बरोबर आहे. आणि मुळात आपले प्रत्येकच जे सण आहेत ना, तर ते परिवर्तनासाठीच आहेत. बरोबर. म्हणजे स्वतःमध्ये परिवर्तन व्हावं यासाठी सण आहेत. पण तो अर्थच आज आपण विसरलेलो आहोत. अगदी बरोबर. आणि केवळ मनोरंजन म्हणून त्या गोष्टीकडे बघितलं जातं आणि मग जीवनाची जी दिशा त्यातून मिळणार आहे ना, तो घेण्याचा भाग कमी होतो. मग बरोबर. याच्यात तर रुसवा फुगवं सोडणं, अहंकार कमी करणं. बरोबर. तर खरं तर नाती का तुटतात तर अहंकारामुळेच तुटतात. आणि बरोबर. आपले प्रत्येक सण आपल्याला अहंकार बाजूला ठेवून पुढाकार घ्यायला शिकवतो. पण तो बोध घेणं आवश्यक आहे हल्ली सर्वांनीच, की हे बरोबर. सणांमधून आपल्याला हा बोध घ्यायचा आहे, की स्वतःला विसरून इतरांचा विचार करणं हा भाग वाढवायचा आहे. आता तेच झालं ना, स्वार्थच वाढलाय ना समाजामध्ये. बरोबर. जो तो फक्त आपला विचार करतोय. इतरांचे विचार करणारे फार कमी आहेत लोक. तो बरोबर. विचार वाढवण्याची दिशा या सणांमधून आपल्याला मिळत असते. बरोबर. आणि अजून एक कसं ना, की तिळगुळ जेव्हा देतो ना, तर याच्यामागे वैज्ञानिक कारण पण आहे. म्हणजे तीळ जे आहेत, तर तीळ हे उष्ण असतात, असं म्हणतो. आणि आता थंडीचे दिवस आहेत ना, तर आपल्या शरीराला पण पोषण देतात ते. त्याच्यामुळे पण तिळगुळाचं महत्त्व आहे. हे झालं वैज्ञानिक कारण. आणि आध्यात्मिक कारण कुठलं आहे? तर या कालावधीमध्ये तिळामधून आपल्याला सात्विकता मिळत असते.
म्हणजे आपण उदाहरण घेतलं तर आपण टीव्हीचं उदाहरण घेऊ शकतो. आपण जेव्हा टीव्हीवर एखादं किंवा चॅनेल बघतो, टीव्ही बघतो, तर तेव्हा त्याच्यावर जे चित्र येतं ते कशामुळे येतं? तर आपण जो बाहेर अँटिना लावलेला असतो तर किंवा डिश लावली आहे, त्याच्या माध्यमातून ते सगळं प्रक्षेपण आपल्या टीव्हीवर होत असतं. मग तशाच पद्धतीने आपण जेव्हा तिळगुळ खातो ना, तर वातावरणामध्ये या काळामध्ये दैवी सात्विकता आलेली असते. म्हणजे दैवी लहरी आलेल्या असतात आणि जेव्हा आपण तीळ ग्रहण करतो, तर ती दैवी सात्विकता ते आपल्या शरीरामध्ये ग्रहण केली जाते. म्हणजे हे आध्यात्मिक कारण पण त्याच्यामध्ये आहे आणि वैज्ञानिक कारणं पण त्याच्यामध्ये आहेत. तर हे आपण समजून घेऊया आणि त्या दृष्टीने आपण तो सण साजरा करूया. याला जोडून अजून एक कसं सांगता येईल, की आपण जसं बघतो, की प्रत्येक देवाला एक विशिष्ट फुल आपण अर्पण करत असतो. जसं गणपतीला लाल फुल आपण बरोबर. अर्पण करतो किंवा महादेवाला आपण जे आहे ते जांभळ्या रंगाचं फुल अर्पण करतो किंवा बेल अर्पण करतो. अ, मारुतीला जे आहे तर चमेलीचं फुल अर्पण करतो. तर आता सर्वसाधारण आपण कसं ना, तर देवांना सुद्धा माणसासारखं करतो, की बरोबर. देवाला आवडतं म्हणून ते देतो. पण मुळात देवांना आवड-निवड नसते. मग त्यांना खरंच आहे. पर्टिक्युलर ती गोष्ट का अर्पण केली जाते? तर त्याचं पण उत्तर हेच आहे, तुम्ही जे सांगितलं ते, बरोबर. की जसं अँटिना काय कार्य करतो, तर उपग्रहांवरच्या ज्या लहरी आहेत, तर त्या लहरी सगळ्या तो घेऊन त्याचं रूपांतर ऑडिओ व्हिडिओमध्ये तो करत असतो. मग मुळात ऑडिओ व्हिडिओ ते व्हिज्युअलायझेशन सगळं होतंय, पण त्या रेज आपल्याला दिसत नाहीत. बरोबर. मग दिसत नाहीत म्हणजे म्हणून नाहीयेत असं तर म्हणू शकत नाही आपण. नक्कीच. मग तसंच आहे, की हे जे वातावरणामध्ये या सणावारांच्या कालावधीमध्ये जी खूप पॉझिटिव्ह ऊर्जा वाढलेली असते, तर ती खेचण्यासाठी पण अँटिना स्वरूप काही गोष्टी असल्या पाहिजेत ना. बरोबर. आणि आपण सुद्धा खूप चांगला अँटिना आहोत. म्हणजे वी आर गुड कंडक्टर. आपण खरंय. सगळं काही वाहून नेऊ शकतो. मग ही जी ऊर्जा आहे, जी येतेय, तर ती आपण आपण सुद्धा घेण्यासाठी आपलं पण तेवढी सक्षमता अगदी. असली पाहिजे ना. मग म्हणून देवांची ऊर्जा, ते पर्टिक्युलर प्रत्येक देवतेचं एक कार्य पण आहे. तर मग तसं देवांची ऊर्जा खेचण्याची क्षमता त्या त्या फुलांमध्ये आहे, विशिष्ट फुलांमध्ये, ज्याचा रिसर्च ऋषीमुनींनी आधी केला. आणि बरोबर. म्हणून ग्रंथात लिहून ठेवलं, की नाही मग महादेवाला बेल अर्पण करा. कारण शिवतत्व खेचण्याची क्षमता बेलामध्ये आहे. मग त्या मूर्तीला जर जागृत करायचं असेल तर बेल अर्पण करा. बरोबर. गणपतीला लाल फुलं अर्पण करा, कारण लाल वर्ण गणपतीचा आहे आणि मग लाल वर्णाची फुलं ते आकर्षित करणार आहेत, म्हणून गणपतीला लाल फुलं अर्पण करा. आणि मग तुम्ही सांगितलं तसं, की तीळ का? तर तीळ हे अधिक सत्वप्रधान आहेत आणि आज तेच समाजामध्ये कमी झालेलं आहे. बरोबर. जसं मनुष्याच्या 3 प्रकृती प्रत्येकामध्ये असतात, सत्व, रज आणि तम. तर बरोबर. त्यामध्ये रज आणि तमोगुणच अधिक आहे. सगळ्यांना म्हणजे तुम्ही ते पण सांगू शकता, की रज म्हणजे काय, तम म्हणजे काय, सत्व म्हणजे लोकांना माहिती होईल. हो ना. म्हणजे ते तर आपण सांगूया. पण मला तुमच्या बोलण्यावरून अजून एक आठवलं, की आपल्याकडे अजून काय वैशिष्ट्य आहे ना, जसं तुम्ही गणपती, मारुती अशी उदाहरणं सांगितली. म्हणजे हे खरं तर हिंदू संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे, की बरोबर. आपल्याकडे आपण 33 कोटी देवता आहे असं म्हणतो. आणि खेदाची गोष्ट कशी आहे ना, की आपलीच लोकं आपल्यावर टीका करतात, की आपली लोकं काय म्हणतात, बाकीच्यांचं बरं आहे. तुमच्याकडे 33 कोटी देव आहेत आणि कोणत्या देवाची आपण साधना करायची? तर हा प्रश्न आपल्याला पडतो कारण आपल्याला आपल्या धर्माचं शिक्षण नाहीये किंवा त्याचा अभिमान नाहीये म्हणून असे प्रश्न पडतायत. म्हणजे आज तुम्ही जे सांगितलं त्याच्यावरून कळतं, की अनेक देवतांची अनेक कार्य आहेत आणि ती जर समजून घेतली आपण, तर आपल्या जीवनामध्ये त्याचा खूप फायदा होऊ शकतो. आपण आपलं जीवन बदलू शकतो. आपल्या संकटावर आपण मात करू शकतो. पण यासाठी आपल्या धर्मग्रंथांचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. म्हणजे जसं तुम्ही म्हणालात, की सत्व, रज आणि तम. म्हणजे आता हे 3 गुण आहेत ना, त्रिगुण आपण म्हणतो. तर सत्वगुण म्हणजे कुठला? तर तो माणूस सत्वगुणी माणूस कसा असतो, की ज्याला कितीही त्रास होऊ दे, पण दुसऱ्याचा मला त्रास झाला चालेल, पण दुसऱ्याचं कल्याणच झालं पाहिजे. असा जो विचार करतो, त्याला सत्वगुणी माणूस असं आपण म्हणू शकतो. अगदी आपण थोडक्यात बघूया. रजोगुणी माणूस कसा आहे, त्याला काय वाटतं, की माझाही फायदा झाला पाहिजे आणि दुसऱ्याचाही फायदा झाला पाहिजे. हा रजोगुणी माणूस झाला. आणि तमोगुणी माणसाचे लक्षणं कशी असतात? तर ती व्यक्ती काय म्हणते, की दुसऱ्याला कितीही त्रास झाला तरी चालेल, पण माझं भलं व्हायला पाहिजे. म्हणजे निव्वळ स्वार्थ, अगदी स्वार्थ भरलेला असतो. तर तो आपण स्वार्थी माणूस म्हणजे तमोगुणी असं म्हणू शकतो. आणि कार्य करणारा माणूस स्वतःच्या आणि इतरांच्या फायद्यासाठी तो रजोगुणी म्हणू शकतो. आणि मला कितीही त्रास होऊ दे, पण सगळ्यांचं कल्याण झालं पाहिजे आणि त्यासाठी ध्येयानं प्रेरित झालेला माणूस हा आपण सत्वगुणी म्हणू शकतो. तर हे 3 गुण आपल्यामध्ये आहेत आणि जसं आपण ह्या देवतांची उपासना जर आपण केली, तर आपला सत्वगुण
वाढायला लागतो. आणि हे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, हिंदू धर्मामध्ये सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामुळेच आपल्याकडे बघा, कुठलाही धर्मग्रंथ बघा किंवा कुठलीही पुस्तकं बघा, तर त्याच्यामध्ये अध्यात्माचं, सणांचं हे सगळं महत्त्व याच्याचसाठी बिंबवलेलं आहे. आणि प्रत्येक सणवार पण याच्याचसाठी आहे, की आपल्यातला सत्वगुण वाढला पाहिजे. बरोबर. म्हणजे आज आपण बघतो ना, की आपल्याकडे 33 कोटी देवता आहे असं सांगितलं जातं. आणि आपलीच लोक त्याच्यावर टीका करतात, की हो. 33 कोटी देवता कोणाचा म्हणून जप करायचा किंवा कोण तुमच्या ऐनवेळी मदतीला येणार, अशी कोणत्याही प्रकारची टीका आपल्या लोकांकडून केली जाते. तर त्यांना सांगायचं, की तुम्ही खरंच जर धर्मशास्त्राचा अभ्यास केला ना, तर याची कितीतरी उत्तरं तुम्हाला मिळू शकतात. कारण 33 कोटी देवता याचा अर्थ बघा, म्हणजे तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगते, की आता आपण जर मेडिकल फील्डचं उदाहरण बघितलं, आता मेडिकल फील्डचं उदाहरण बघितलं तर अनेक डॉक्टर्स आहेत ना, म्हणजे अगदी प्रत्येक अवयवाचे वेगवेगळे डॉक्टर झालेले आहेत. म्हणजे आपण बघतो ब्रेनचा वेगळा डॉक्टर आहे, ENT कान नाक घशाचे वेगळे डॉक्टर आहेत, हार्टचा वेगळा आहे, किडनीचा वेगळा आहे, डायबेटीससाठी वेगळा डॉक्टर आहे, पिडियाट्रिक वेगळा, गायनॅक वेगळा, असे सगळे वेगवेगळे डॉक्टर्स मेडिकल फील्डमध्ये आहेत. मग आपण काय म्हणतो विज्ञानाच्या भाषेमध्ये, की वैज्ञानिक प्रगती झाली ना मेडिकल फील्डमध्ये, बरोबर ना? बरोबर. मग अशाच पद्धत, तर पूर्वीची गोष्ट आपण बघितली तर पूर्वी काय व्हायचं, गावामध्ये एकच सुईण असायची किंवा एकच वैद्य असायचा. आपण सगळे ऐकून आहोत. आणि ते एकच वैद्य पूर्ण गावाला सगळं जी काही औषधं आहेत तर ते पुरवायचे. मग तेव्हा काय म्हणायचो आपण, की आपला देश मागासलेला होता आणि आता आपल्या मेडिकल फील्डमध्ये सुधारणा झालेली आहे. याच्यावरून काय होतं, की जशी मेडिकल फील्डमध्ये सुधारणा झाली आहे, मग तशाच पद्धतीने आपण जर आध्यात्मिक भाषेमध्ये बघितलं तर आपल्याकडे 33 कोटी देवता, म्हणजे इतक्या फील्ड्स आणि इतक्या देवता आपल्याकडे आहेत. आणि याचं आपण माहिती पण असेल आपल्या बऱ्याच जणांना, की आपण काय करतो, प्रत्येकाला आता आजकाल लक्ष्मी प्रिय आहे. धनाची देवता लक्ष्मी आहे. सगळेजण धन पाहिजे, पैसा वाढावा म्हणून लक्ष्मीची पूजा समाजामध्ये केली जाते. किंवा आपण घरामध्ये अन्नपूर्णा देवतेची पूजा करतो. किंवा विद्यार्थी वर्ग आहेत तर बुद्धीची देवता म्हणून म्हणून आपण गणपतीची उपासना करतो. किंवा विद्येची देवता म्हणून सरस्वतीची उपासना करतो. किंवा जर काही आपल्याला त्रास असेल तर अनिष्ट शक्ती म्हणतो, किंवा नकारात्मक ऊर्जेचा त्रास असेल तर हनुमंताची उपासना केली जाते. म्हणजे असं आपल्याकडे भरपूर देवतांचं वैशिष्ट्य आहे. तर मग सांगण्याची गोष्ट काय ना, की ह्या 33 कोटी देवतांमध्ये प्रत्येक देवतेचे एक वेगवेगळं वैशिष्ट्य आहे. आणि आपल्याला जो त्रास आहे तर तो त्रास ओळखून तो त्रास दूर करण्याची देवता कोणती आहे, तर हा जर आपण अभ्यास केला तर त्याचा आपल्याला निश्चितच फायदा होऊ शकतो. आणि म्हणून त्याचा अभ्यास करून आपण ती साधना करणं महत्वाचं आहे. आणि अजून एक बघा, की आता समजा आत्ताच निवडणुका झाल्यात आणि आपल्याला माहितीये, की आपल्याला जर देश सांभाळायचा असेल तर आपल्याकडे किती मंत्री आहेत. एकटेच पंतप्रधान किंवा एकटेच राष्ट्रपती देश सांभाळू शकतात का, तर मुळीच शक्य होत नाही. त्यासाठी कित्येक खासदार आहेत, आमदार आहेत, अगदी गावागावामध्ये सरपंच आहेत, नगरसेवक आहेत. म्हणजे काय झालं, की देश सांभाळण्यासाठी अनेक मंत्री आहेत. म्हणजे जर हा देशाचा कारभार सांभाळायला इतकी लोक लागतात, तर भगवंताला तर हा ब्रह्मांडाचा व्याप सांभाळायचा आहे. आणि त्यासाठी आपल्याकडे 33 कोटी देवता ह्या सांगितलेल्या आहेत. आणि हे जर आपण लक्षात घेतलं ना, तर आपल्याला आपल्या संस्कृतीचा अभिमान निर्माण होईल. आणि कोणीही जर टीका केली तर आपण त्याचा प्रतिवाद करू शकतो. आणि हे करणं आता गरजेचं आहे. कारण आपण बघतो ना, की आपल्या सिनेमांमधून बघतो, नाटकांमधून बघतो, आपल्याच देवतांचं विडंबन केलं जातं, जाहिरातीसाठी त्याचा वापर केला जातो. किंवा आपण बघतो, की अगदी तुम्ही मगाशी म्हटलात तसं, की अगदी भीक मागणारे लोक आहेत तर ते आपल्या देवतांच्या वेशामध्ये भीक मागतात. मग खरं तर आपल्या देवता, आपली संस्कृती अशी शक्तिशाली आहे, दैवी ऊर्जेनं भारलेली आहे. आणि असं असताना आपण जर शंकराच्या वेशामध्ये किंवा कुठल्या देवाच्या वेशामध्ये भीक मागणं हे किती चुकीचं आहे. पण हे का होतंय, तर यासाठी आपण अभ्यास करणं महत्वाचं आहे. आणि ही एक प्रकारची विटंबना पण आहे, अपमान पण आहे. बरोबर. म्हणजे देवी देवतांचं स्थान हे आपल्यासाठी पूजनीय आहे, कारण ही ऊर्जा स्थान आहेत. कारण बरेच जण कसं विचार करतात ना, की तुम्ही अध्यात्माशी जोडलं गेलाय, तुम्ही उपासना करताय, म्हणजे काहीतरी हे देवभोळे लोक आहेत, यांचा कर्म करण्यावर विश्वास नाही, सगळं देवावर सोडतात. तर असं नाहीये. हे आपले पॉवर हाऊस आहेत, हे पॉवर सोर्स आहेत आपले, की जिथून आपल्याला ऊर्जा मिळते, एनर्जी मिळते, की ज्याच्या माध्यमातून आपण खूप मोठमोठी आव्हानं लिलया पेलू शकतो. आणि ज्यावेळेस आपलं मन, आपली बुद्धी विश्वमन आणि विश्वबुद्धीशी जोडली जाते, तर त्यावेळेस जे विचार येतात ते आणखीनच जे आहेत तर खूप उच्च कोटीचे ते विचार असतात. तर आपल्याला ऍक्च्युली त्या
कॉस्मिक एनर्जीशी जोडायचंय. पण होतं काय ना की आपण जसं म्हणतो की देव, आता त्याच्यात 33 प्रकारचे, कोटी म्हणजे कोट म्हणजे प्रकार, प्रकार. तर 33 प्रकारचे देवता आहेत. पण वस्तुतः आपण पाहिलं तर याच्यामध्ये कसं आहे, तर अजून अवतार आहेत, नंतर 33 देव आहेत, त्यानंतर ईश्वर आहे, त्यानंतर परमेश्वर आहे, त्यानंतर निर्गुणातली देवता आहे. म्हणजे ही खूप डीप अभ्यास आहे याच्या पाठीमागे. आपण फक्त एकच गोष्टीचा विचार करून अर्धवट म्हणतो ना ज्ञान घेऊन, मग खरे. त्याच्यावरतीच सगळे हे करतात. तुम्ही अभ्यास करा ना ते बोलण्याआधी. बरोबर. पण त्या गोष्टीचा कोणी अभ्यास करायला मागत नाही, आणि मग म्हणतात ना उथळ पाण्याला खळगाट फार, तसं मग ते होतं की त्याच्यावरतीच हे करत राहायचं. तर मग आणि दुसरी गोष्ट, भीक मागण्याचा जो भाग आहे ना, तर आपल्या लोकांनी पण इथे त्या लोकांना थांबवलं पाहिजे. म्हणजे कसं आहे की शब्द, स्पर्श, रूप, रसगंध या नियमानुसार ज्या ठिकाणी देवतेचं नाव किंवा चित्र किंवा फोटो किंवा मूर्ती असते, तर त्या ठिकाणी साक्षात ती देवता त्या ठिकाणी असते, प्रत्यक्ष ती ऊर्जा त्या ठिकाणी असते. मग त्या ऊर्जेची ती विटंबना नाही का? म्हणजे तुमच्या पोटांची खळगी भरण्यासाठी तुम्ही देवाचा वापर करणार तिथे, त्यापेक्षा नामस्मरण करा, साधना करा, कामं करा, असं करण्यापेक्षा. खरंय. म्हणजे हे अनंताचं ज्ञान आहे आणि हे आपण कितीही ग्रहण केलं तरी कित्येक जन्म पुरणार नाही. आणि त्यासाठी तुम्ही म्हटला ना तसं साधनाच करणं महत्वाचं आहे. कारण आपण खूप बघतो आणि याच्यासाठी आपल्या अध्यात्मामध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये सातत्यानं अगदी प्रत्येक सणावारांना, प्रत्येक गोष्टीमध्ये साधना करा किंवा नाम घ्या असंच सांगितलेलं आहे. आणि ती साधना करणं किंवा आपण म्हणतो मेडिटेशन करा, ध्यानधारणा करा, नामस्मरण करा, तर हे करणं फार गरजेचं आहे. आणि हे जर केलं तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे आपण त्या कॉस्मिक एनर्जीशी कनेक्ट होऊ शकतो. आणि तसं जर आपण कनेक्ट झालो तर खऱ्या अर्थानं आपल्यामध्ये परिवर्तन होऊ शकतं. आणि एक माणूस, एक आदर्श नागरिक म्हणून आपण जागृत होऊ शकतो. आणि हे होण्यासाठी आपण सगळ्यांनी अध्यात्माची कास धरली पाहिजे. म्हणजे योगा असेल, मेडिटेशन असेल किंवा अनेक मार्ग आहेत. व्यक्ती तितक्या, प्रकृती तितके साधना मार्ग आहेत. म्हणजे आपल्या संस्कृतीचं हेच तर वैशिष्ट्य आहे. आपल्याकडे अनेक संप्रदाय आहेत, अनेक संस्था आहेत, तर प्रत्येक जण काही ना काही साधनाच करायला सांगतोय. आणि आपल्याला जी आवडेल, रुचेल ती साधना करणं आपण महत्वाचं आहे, त्याचा अभ्यास करणं महत्वाचं आहे. आणि तो अभ्यास करून, साधना करून तुम्ही स्वतः प्रयोग म्हणून बघा. म्हणजे हे नुसतं ऐकणं याच्यापेक्षा, अगदी एखाद्याला पटत जरी नसेल पण ही प्रॅक्टिकल तुम्ही प्रयोग करून बघा की खरंच ध्यान केल्यामुळे, नामजप केल्यामुळे खरोखर मला काही फायदा होतोय का. आणि तुम्ही प्रयोग म्हणून करून बघा आणि फायदा झाला तर कंटिन्यू करा. पण हे करून बघणं, नुसताच विरोधाला विरोध करणं, तर हे योग्य नाहीये. तर त्याच्यामुळे हे लक्षात घेऊन तुम्ही साधनेला सुरुवात करा. बरोबर आहे. आणि याच्या जोडीला अजून एक कसं आहे की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, हिंदू संस्कृतीमध्ये मंदिरांचं पण खूप महत्व आहे. जसं आपण बघितलं तर प्रत्येक गावात 1 किंवा 2-3 मंदिरं तरी असतात. मग या मंदिरांचं काय महत्व आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, हिंदू संस्कृतीत? तर मंदिरं ही आपली ऊर्जा स्थानं आहेत. त्या ठिकाणी ते जे एक गावामध्ये मंदिर तुम्ही बघा, सगळ्याच दृष्टीने मंदिर जर स्थापन झालं त्या गावात तर सगळ्या दृष्टीने लाभ होतो. म्हणजे आपण व्यावहारिक जर बघितलं तर त्या ठिकाणी मंदिराच्या माध्यमातून कितीतरी फुलवाल्यांचे व्यवसाय होतात. यात्रा असेल तर त्यावेळेस किती जणांना उद्योग जे आहेत तर त्यांना तिथे त्यांचा लाभ होत असतो. पूजा साहित्य विक्री करणाऱ्यांना तिथे बरेचसे भक्तगण त्या गोष्टी घेतात. तर आपली आर्थिक व्यवस्थेला हातभारच आहेत ना. बरोबर. आणि कितीतरी मोठी मंदिर आहेत, ज्या मंदिरांच्या माध्यमातून आज अर्थव्यवस्थेला केवढी मोठा लाभ होतो. मग ही जी मंदिरं आहेत ना, तर तो तर भाग आहेच. पण दुसरी गोष्ट काय, तर मंदिरामध्ये जी देवता आहे, तर तसं पाहिलं तर तो पाषाणच आहे. पण पाषाणामध्ये देवत्व आणण्याची क्षमता भक्तामध्ये असते. बरोबर. आणि भक्त कोण? जो ईश्वरापासून विभक्त नाही तो भक्त. मग आपण आपल्या गावात जी मंदिरं आहेत, तर त्या ठिकाणची मूर्ती जागृत होण्यासाठी मनापासून तिथे आरती केली पाहिजे, मंदिराची स्वच्छता राखली पाहिजे, मंदिरामध्ये नामस्मरण केलं पाहिजे जाऊन. म्हणजे त्याचा फायदा काय होतो ना, तर ज्या वेळेस मंदिराची स्थापना होते तर त्यावेळेस अधोदिशा, म्हणजे ऊर्ध्व आणि अधो आणि आजूबाजूच्या सगळ्या, अशा सगळ्या 10 दिशांची शुद्धी ही केवळ मंदिर स्थापनेमुळे होत असते. एवढी एनर्जी त्या ठिकाणी जनरेट होत असते. आणि जो कळस आहे तो तर हायली अँटिडाच आहे, तो मोठ्या प्रमाणात खेचून घेतो ऊर्जा, आणि त्या कळसाच्या माध्यमातून पूर्ण गावामध्ये ते एनर्जी संक्रमित करत असतो, ऊर्जा. एवढं त्या मंदिरामध्ये पावित्र्य आहे. पण ती ऊर्जा कधी उत्पन्न होणार,
जेव्हा गावातील लोक त्या मंदिराचं पावित्र्य राखतील त्यावेळेस. बरोबर. पण बहुतांश वेळा काय पाहायला मिळतं, गुरुवाशिवाय तिथं आरतीला कोणी नसतं. आपण फक्त काहीतरी म्हणजे देवाशी पण आपण व्यवहार करतो, माझं एवढं काम होऊ दे, मी तुला नारळ देतो. त्या नारळावरती पण आपण जातो तिथं सौदा करायला देवाशी. वस्तुतः सगळं भगवंताच आहे, आपण काय देवाला देणार आणि मागणार ना. खरंच. पण तिथे सुद्धा हल्ली लोक व्यवहार करतात देवाशी पण. मग तिथे अन्य दिवाबत्ती त्या गावातील गुरव सोडला तर दुसरं नंतर कुणी फार क्वचित लोक जात असतील. पण तिथे रोज आरती झाली पाहिजे देवाची. गावातल्या लोकांनी तिथे यायला पाहिजे, कारण ती ग्रामदेवता अख्ख्या गावाचं रक्षण करते. मग त्या देवतेला त्या ठिकाणी ते ऊर्जास्थान चांगल्या प्रकारे ऊर्जा तयार होण्यासाठी प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे ना. बरोबर आहे. यात्रेला जर बघितलं तर तिथे सर्रास इतकी घाण झालेली असते मंदिरामध्ये. मग त्याचं दायित्व फक्त गावातल्या पंचायत समितीचंच आहे का, किंवा जे मंदिर बघते त्यांचं आहे का? देव तर सगळ्यांचा आहे ना. स्वच्छतेची जबाबदारी पण आपल्या सगळ्यांची. बरोबर. तिथे बघा, आपण जातो शुद्धीकरणासाठी, देवाची उपासना आपण का करतो, तर अंतरंगाची शुद्धी व्हावी. आणि तिथे आपण ओळीमध्ये सुद्धा लोक भ्रष्टाचार करतात, दर्शनासाठी मध्येच घुसतात. आणि तिथे देवाच्या दर्शनापर्यंत किती शिव्याशाप देऊन आपण देवाच्या दर्शनाला जातो, ते नमस्कार करताना पण आनंद भेटत नाही, एवढी भांडणं करून आपण आत गेलेलो असतो. बरोबर. काय अर्थ आहे त्या? देव काय म्हणत नाही, बरं झाला आलास तू, 2-4 जणांना चुकवून आलास, छान केलंस तू, चांगला बुद्धीचा वापर केला, असं नाही म्हणत. बरोबर. म्हणजे किती लोकांच्या चुकीच्या गोष्टी होतात आणि मग लोकांना वाटतं आम्ही एवढं देवाचं करतो, काय देवाने आमच्या आयुष्यात चांगलं केलं. पण चुका किती करतोय आपण. तेच ना. म्हणजे एकीकडे कमवायचं आणि दुसरीकडे सातत्याने ऑनलाईन शॉपिंग करायची, कसं सेव्हिंग होईल? बरोबर. म्हणजे ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. खरंच आहे. म्हणजे खरं तर नराचा नारायण व्हायचंय मंदिरात गेल्यानंतर, हेच आपली लोक आपण विसरलोय. मग नराचा नारायण व्हायचं असेल तर मगाशी सांगितल्याप्रमाणे ती सात्विकता आपल्यामध्ये आणणं गरजेचं आहे. म्हणजे मंदिरात जर गेलं ना तर लक्षात येतं की आता जर मंदिराची रचना जरी आपण बघितली तरी ती वास्तुरचना पण आत्ताच्या इंजिनिअरिंग लोकांना पण आश्चर्य वाटेल. म्हणजे इतकं म्हणजे मंदिराचं सामर्थ्य आणि म्हणजे शिक्षण इतकं आहे ना की मंदिरांकडे बघितलं, आता तशी मंदिरं बांधायची म्हटलं तरी किती अवघड आहे. म्हणजे स्थापत्य कला पण आपल्या धर्माने दिलेला आहे, ते मंदिराकडे बघून आपण समजू शकतो. आणि नराचा नारायण होण्यासाठी तुम्ही म्हटलं तसं मंदिरात गेल्यानंतर आपण सगळेजण स्वार्थापोटीच जातोय ना. म्हणजे व्यवहारच करतोय की माझं लग्न होऊ दे, माझी नोकरी होऊ दे, माझ्या मुलाचं काहीतरी प्रमोशन होऊ दे, म्हणजे काहीतरी मागतोयच, असं निष्काम भावनेनं आपण जातच नाहीये. तर मंदिरामध्ये गेल्यानंतर सुरुवातीला ठीक आहे, आपण काहीतरी मागितलं, पण आपल्या प्रत्येकाला अनुभव आलेला असतो की मी आज ही गोष्ट मागितली, भले काय आपण एखादा नारळच ठेवतो, नवस बोलतो, ती इच्छा पूर्ण झाली, त्यानंतर ती कृतज्ञता व्यक्त करायला पण आपण जात नाही तिकडे. आणि अजून कसं ना की हळूहळू कसं व्हायला पाहिजे, जर आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे साधनेला सुरुवात केली ना तर आपण पहिल्यांदा मागतो, 5-10 वेळा, अगदी हजारो वेळा मागतो आणि भगवंत काही प्रमाणात आपल्या इच्छा पण पूर्ण करतो. पण नंतर नंतर आपली जर साधना वाढली तर आपल्या मनामध्ये असे विचार यायला लागतात, आपोआप होती ही प्रक्रिया, आपोआप आहे. तर हळूहळू निष्काम साधना व्हायला लागते. म्हणजे आता असं वाटतं की भगवंतानं मला इतकं दिलंय, माझ्या अगदी इच्छा म्हणजे माझ्या अपेक्षेपेक्षा भगवंतानं मला खूप दिलेलं आहे, तर आता थोडं मागणं बास करावं आणि काहीतरी म्हणजे माझ्यामध्ये परिवर्तन व्हावं. तर हा दृष्टिकोन आपल्यामध्ये यायला आणि पाहिजे. तेव्हाच समाधान मिळतं. खरंय. कारण शेवटच्या क्षणापर्यंत आपण मागतच राहतो आणि समाधान काय होत नाही, आणि त्यामुळे आपण दुःखी राहतो. आणि आनंद म्हणजे काय, तर तो असाच आहे की कारणा वाचून जो मिळतो तो आनंद असतो, खरंय. आणि कारणामुळे मिळणारं सुख असतं, आणि सुखाच्या विरुद्ध लगेच पाठीमागे दुःख तयारच असतं. हो. मग कारणा वाचून जो मिळणारा आहे ना, तो आनंद आपण घ्यायला शिकलं पाहिजे. बरोबर. आणि त्यासाठी तर हे धर्म, अध्यात्म, हे सात्विकता कशासाठी, तर ती वृत्ती सात्विक होण्यासाठी. आणखीन या सात्विकतेचा लाभ काय होतो ना, तर ते सांगण्याआधी एक मला सांगायचंय की या आपल्या चर्चेच्या माध्यमातून मी आपल्या या सगळे जे प्रेक्षक आहेत, पाहणारे, तर त्यांना पण मी विनंती करेल, यामध्ये काही मंदिर ट्रस्टी पण ऐकत असतील तर त्यांना पण मी विनंती करेल की यावेळी तर मार्च-एप्रिल मध्ये यात्रा सुरू होतील, तर प्लीज तुम्ही कृपया करून आपल्या मंदिरामध्ये गर्दी होणार नाही तर शिस्त लावा आपल्या लोकांना. साधना म्हणजे शिस्त आहे. म्हणजे एवढं काय त्या 5 मिनिटाचं दर्शन घेऊन तुम्ही ओळीत नामस्मरण करत थांबू नाही शकत का? घ्या ना त्या व्हायब्रेशनचा लाभ करून. मंदिरात गेलोय त्या तिथे नामस्मरण करत, भजनं ऐकत, तो भाव भक्तीने
त्या देवाशी जोडलं जाऊन आपल्याला दर्शन घ्यायचंय. म्हणजे ती जी आपल्याला अंतर्मुक्ता साध्य करायची ती आपण तिथे ती स्टेट मनाची गाठणार आहे आपण. पण पण ते न गाठता वेगळीच परिस्थिती होते. त्यामुळे या कालावधीमध्ये मंदिराचं पावित्र्य रक्षणाची आपली मोठी जबाबदारी आहे. तर सगळ्यांनी ते व्यवस्थापन करूया. तिथे सगळेजण शिस्तीने कसे येतील. भले तुम्ही देवासाठीच आलाय ना, थांबा ना 10 मिनिटं ओळीमध्ये, काय एवढा फरक पडणार आहे. बरोबर. मग सगळ्यांना ओळीतच ते कसे जातील. एका ठिकाणी मी गेले होते मागच्या वेळेस, तर मी तिथल्यांना सांगितलं की मंदिर व्यवस्थापनाला की तुम्ही यांना ओळीत थांबवायला सांगा सगळ्यांना. तर त्यांनीच आधीच शस्त्र टाकून दिली. ते कुणी ऐकत नसतं. आणि मग तुम्ही व्यवस्थापन कसलं करताय, कुणी ऐकत नाही असं कसं नाही ऐकत. आपण लोकांना लावलं पाहिजे ना शिस्त. मग काय शिकतोय आपण नुसतं या अध्यात्मातून. सात्विकतेचे जर संस्कारच घेत नसू आपण तर काय उपयोग आहे ना. हे जे करण्याला काय अर्थ राहतो. त्यामुळे आपण यात्रांचं पावित्र्य राखण्यासाठी त्या ठिकाणी मद्यमांस विक्री होणार नाही मंदिराच्या परिसरामध्ये, याची काळजी घेऊया. त्याच्यानंतर तिथे जे आहे तर धार्मिक कार्यक्रम होतील. बऱ्याचशा गावांमध्ये तमाशा, बायका नाचवल्या जातात यात्रेच्या वेळेस. तर आणि म्हणजे किती चुकीचं आहे. देवाच्या भक्तिभावाच्या कार्यक्रमात भक्तिभाव वाढण्यापेक्षा मनोरंजनच जास्त असतं. बरोबर. मग तिथं तुम्हाला कसं देवता प्रसन्न होईल मला सांगा. किंवा बऱ्याचशा मंदिरांमध्ये लोक दारू पीत बसलेले असतात संध्याकाळच्या वेळीस. तिथेच पत्ते खेळत असतात, जुगार चालू असतो तिथं. बरेच जण जे आहेत मंदिराच्या पाठीमागं जाऊन त्यांचं काय काय व्यवहार सुरू असतात. म्हणजे हे तुम्ही पावित्र्य भंग करायला जाताय तिथे. मग कशी देवता कोपच करणार ना. देवता कशी रक्षण करेल. मग या चुका पण होत आहेत ना आपल्याकडे. शास्त्र समजून घेत असताना चुकीचे प्रकार रोखणं ही सुद्धा साधनाच आहे. बरोबर. आणि आणखीन याच्या जोडीला जसं आपण मगाशी चर्चा करत होतो, तर तसं ही मंदिरांच्या माध्यमातून ही जी काही ऊर्जा किंवा त्या ठिकाणी सामूहिक आरतीला आपण जाऊया, ती ऊर्जा एकत्र घेऊया, सगळ्यांनी सुरू करूया आरतीला जाणं त्या भागामध्ये. तसं एक म्हणजे आपण करू शकतो. म्हणजे खरं तर मंदिरं जी आहेत ना, ही धर्मशिक्षणाची केंद्र आहेत आणि तिथून धर्मशिक्षणच मिळणं गरजेचं आहे. अगदी बरोबर. म्हणजे मला तरी आपल्याला असं वाटते की आता आपण सगळ्या मंदिरांच्या ट्रस्टींना जाऊन सांगायला पाहिजे की प्रत्येक मंदिरामध्ये काहीतरी आपल्या धर्माचं ज्ञान मिळेल असं आठवड्यातून किमान एकदा तरी विषय झाला पाहिजे. म्हणजे तुम्ही म्हटलं की अन्य कार्यक्रम होत आहेत, म्हणजे मंदिरातच नाही, तुम्ही गणपती बघा, नवरात्र मंडळांमध्ये बघा, सगळीकडे फक्त आणि फक्त मनोरंजन. आणि मनोरंजन पण ते निखळ नाही, अगदी नैतिक मूल्यच तिथं नाहीयेत. असा ऱ्हास झालेला आहे, अश्लीलता दिसते. तर असं न करता पावित्र्य वाढेल आपल्या धर्माचं, आपल्या संस्कृतीचं, हे कार्यक्रम व्हायला पाहिजेत. आणि हे कार्य खऱ्या अर्थानं आपण मंदिरातून राबवू शकतो. बरोबर. आणि त्याच्यामुळे मंदिरामध्ये म्हणजे अगदी तुम्ही जे ऐकणारे प्रेक्षक आहात तर त्यांना मी विनंती करते की तुम्हाला खरंच आपल्या मंदिरांमध्ये किंवा आपल्या भागामध्ये असे जर काही विषय ऐकायचे असतील, आपल्या समाजामध्ये प्रगती व्हावी, आपली मुलं निर्व्यसनी व्हावीत, आदर्श नागरिक तयार व्हावेत, तर यासाठी आम्ही सातत्याने गावोगावी जाऊन विनामूल्य अशी व्याख्यानं घेत असतो. तर तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही आम्हाला अवश्य कमेंट करा किंवा फोन करा आणि सांगा. आम्ही तुमच्या गावामध्ये येऊ आणि धर्मशिक्षणाचे विषय सांगू. कारण आता लोकांना धर्माचं ज्ञान नाहीये. ज्ञान नाही म्हणजे कसं की आपण जसं मगाशी म्हणालो की सगळे सण व्रत वैकल्य साजरे करतो, पण का करायचं, कसं करायचं हा विषयच आपल्याला माहिती नाही. म्हणजे गणपतीला लाल फूल का घालायचं माहिती नाही, डाव्या उजव्या सोंड्याचा गणपती कडक आपण म्हणतो, त्याचं कारण काय माहिती नाहीये. रोज आपण देवपूजा करतो, ती कशी करायची, देवघरात आपण रोज दिवा का लावतो, दारात रांगोळी का काढतो. तर अशा भरपूर आहेत. आता जसं गुढीपाडवा आलाय, गुढीपाडव्याला गुढी का उभारायची, असे अनेक विषय आहेत ज्याच्याबद्दल आपल्याला अज्ञान आहे आणि आपण एकाच तासामध्ये हे सगळे विषय आपण बघू शकत नाही. तर असे अनेक विषय आम्ही गावोगावी जाऊन तुमची जर मागणी असेल तर सांगू शकतो. तुम्ही अवश्य आम्हाला संपर्क पण करा आणि सांगा, आम्ही स्वतः येऊ आणि असं जागृती होण्यासाठी आपण कार्यक्रम घेऊ. तुम्ही पण सहकार्य करा आणि ह्या सहकार्याने आपल्याला आपल्यामध्ये बदल करायचा आहे, आपल्या समाजामध्ये बदल करायचे. आणि समाज म्हणजे काय ना की आपण प्रत्येकजण मिळूनच समाज निर्माण होतो. तर हळूहळू आपण जर प्रत्येक गावामध्ये हे उपक्रम राबवले, प्रत्येक गावामध्ये जर आदर्श नागरिक निर्माण झाले, तर काय होणार आहे, आपला पूर्ण जिल्हा आपण कव्हर करू शकतो. आणि प्रत्येक गावागावामध्ये जर सुधारणा झाली तर आपल्या जिल्ह्याची सुधारणा होणार आहे. तर अशा दृष्टीने तुम्ही हा विषय आहे तो गांभीर्याने घ्या. आपले आदर्श नागरिक आणि आदर्श जे म्हणतो आपण की गुणवत्ता आणि आपल्यामध्ये परिवर्तन कसं होईल यासाठी असे कार्यक्रम होणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण प्राधान्य पण देऊया.
आणि मुळात मंदिरांच्या माध्यमातून सात्विकतेचे संस्कार होणं का गरजेचं आहे ना, तर जसं आपण बघतो की समाजामध्ये गुन्हेगारी वाढलेली आहे, पण त्याच्यासाठी न्याय व्यवस्था आहे, ठीक आहे, पोलीस प्रशासन आहे. पण मला सांगा, किती गुन्हेगार जेलमध्ये गेल्यानंतर सुटून आल्यानंतर ते संत झालेले असतात का? अट्टल गुन्हेगार होतात. म्हणजे सुटून आल्यानंतर ते तर डॉनच झालेले असतात. म्हणजे आणखीन गुन्हे करायला ते सिद्ध. म्हणजे यांना ना कायद्याची भीती आहे, ना कशाची पोलिसांची भीती वाटत. म्हणजे आज जर बघितलं ना, तर हे कशामुळे आहे? तर मुळात त्यांची वृत्तीच पालटलेली नाही, शिक्षेची भीती त्यांना राहिलेली नाही आपली. आणि त्यामुळे ना, अशा गुन्हेगारी वृत्ती असणाऱ्या लोकांवरती जोपर्यंत त्यांची वृत्ती सात्विक होणार नाही, तोपर्यंत त्यांचे गुन्हे थांबणार नाहीत. आणि म्हणून आपला मुलगा पुढे जाऊन गुन्हेगार होऊ नये यासाठी सात्विकतेचे संस्कार लहान वयापासून दिले गेले पाहिजेत. खरंच आहे. आणि त्यासाठी मंदिरं ही हिंदू धर्माची आधारशिला आहे. आणि तुम्ही म्हटलात तसं ती धर्मशिक्षण देण्याची केंद्र पण झाली पाहिजे. कारण नंतर मंदिरातून जर लोकांनाच किमान त्या देवतेविषयी तरी शास्त्र समजावं. का दुर्गा देवीचं का भक्ती करण्याचं, काय उपासनेचं शास्त्र आहे, का देवी कवच म्हणायचं, काय सुक्तांचं महत्व आहे, हे तरी किमान शास्त्र समजलं पाहिजे ना. त्यामुळे मंदिरं ही सगळ्या ट्रस्टींनी कृपया याचा विचार करूया. आणि मंदिरांच्या माध्यमातून असे उपक्रम कसे तुम्हाला अवतीभोवतीच्या लोकांसाठी सुरू करता येईल, तर त्यासाठी निश्चित त्यांनी प्रयत्न करावा. खरंच आहे, हे प्रयत्न करणंच फार महत्वाचं आहे. कारण आपण म्हणतो की आम्ही प्रयत्न करतो पण लोक ऐकत नाहीत. असं बऱ्याचदा आपल्याला रिप्लाय येतात की आम्ही किती सांगतो पण सुधारणा होत नाही, असं सातत्याने सांगितलं जातं. पण आणि अजून एक आपल्याकडे म्हण आहे बघा की स्वभावाला औषध नाही असं म्हणतो आणि आपले प्रयत्न थांबतात. तर याच्याकडे पण आपल्या गुरुदेवांनी औषध दिलेलं आहे. म्हणजे आता मगाशी मी जे सांगितलं की जे आम्ही वर्ग घेतो, प्रचार करतो, तर त्याच्यामध्ये आपल्यामध्ये परिवर्तन करायला पाहिजे हे सगळ्यांना वाटतं. पण हे परिवर्तन कशा पद्धतीने करायचं ना, तर हे पण आपण त्या वर्गांमध्ये आवर्जून शिकवतो. कारण आपल्या प्रत्येकाला माहिती की प्रत्येकामध्ये आपण सगळेजण काही सर्व गुण संपन्न नाही आहोत. काही चांगले गुण पण आहेत, काही दुर्गुण पण आपल्या प्रत्येकामध्ये आहेत. म्हणजे कोणामध्ये राग आहे, कोणामध्ये आळस आहे, कोणी भित्र आहे, एखादा निर्भय आहे, एखादा निर्भय असेल, प्रेमळ असेल. जे चांगले आणि वाईट दोन्ही गुण आपल्यामध्ये आहेत. तर आपल्यामधले स्वभाव दोष शोधून त्याच्यावर जर आपण काम केलं तर ते कसं काम करायचं, त्याच्यावर काय केलं पाहिजे, तर हे सगळं आपण शिकवतो आणि आपल्यामध्ये परिवर्तन कसं होईल. आणि असे अनेक लोकांनी या वर्गामध्ये सहभागी होऊन लाभ करून घेतलेला आहे. की खूप जणांनी आम्हाला अनुभव सांगितलेत की आम्ही तुम्ही सांगितलेली प्रक्रिया राबवली आणि आमचा राग कमी झालाय आणि आमचा आळस कमी झालाय किंवा आमचं जीवन सुधारलंय. तर अशा पद्धतीचे अनेक वर्ग आपण सातत्याने घेतो. तर ही अगदी बाकी काही नाही, पण ही प्रक्रिया शिकणं सगळ्या समाजासाठी महत्वाचं आहे. म्हणजे भले तुम्ही कोणी आस्तिक असाल किंवा नास्तिक असाल, पण आपल्याला स्वतःमध्ये परिवर्तन करणं, म्हणजे आपण म्हणतो ना की स्वतःला बदलण्यासाठी म्हणजे आता बाहेर कोर्सेस घेतात ना, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करणं हे फार महत्वाचं. याच्यासाठी तरी ही प्रक्रिया शिकणं महत्वाचं आहे आणि यासाठी तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. निश्चितच. आणि म्हणजे आता स्वभावाला औषध आहे म्हणजे असं आपण म्हणू शकतो. आणि दुसरं अजून एक काय ना, तर आपल्या संस्कृतीमध्ये जे आहे तर महिलांचं सुद्धा खूप श्रेष्ठ असं स्थान आहे. परंतु आताच्या शिक्षण पद्धतीमध्ये इंग्रजांनी जे काही पालट केले शिक्षण पद्धतीत, आणि अजूनही तशा पद्धतीने सुरू आहेत, तर या शिक्षण पद्धतीमध्ये असं रुजवलं गेलं आपल्यावरती की महिलांवरती खूप अन्याय झाला, चूल आणि मूलच, आणि महिलांना शिक्षणाचे अधिकार नव्हते किंवा असं अजून बरंच काही. पण वस्तुतः आपण जर आपला इतिहास पाहिला तर त्यामध्ये वेगळंच आपल्याला पाहायला मिळतं. जसं पूर्वी गार्गी, मैत्रीय, लोपामुद्रा या सगळ्यांना वेद अध्ययनाचा अधिकार होता. बरोबर. म्हणजे अगदी जेव्हा काश्मीरच्या राजाचा मृत्यू झाला महाभारताच्या युद्धामध्ये, तर त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाने त्यांच्या पत्नीला राज्याच्या गादीवर बसवलं होतं. आणि अर्जुनाची पत्नी चित्रांगदा, तर यांना सुद्धा राज्यावर बसवलं होतं भगवान श्रीकृष्णाने. म्हणजे किती. त्यानंतर रामायण काळामध्ये ज्यावेळेस प्रभू श्रीराम आणि सीता वनवासाला जाणार होते, तर त्यावेळेस जेव्हा श्रीरामांना सांगितलं की वनवासाला जा, तर त्यावेळेस त्यांच्या राजगुरूंनी सांगितलं की सीता माता ही सर्वतोपरी उत्तम राज्यकर्त्या आहेत, तर प्रभू श्रीरामांच्या पश्चात यांना राज्य गादीवरती बसवा. म्हणजे केवढे अधिकार होते ना.
आणि रामायण काळातलं आणखीन एक उदाहरण आहे, ते म्हणजे राणी कैकेयी ही राजा दशरथासोबत युद्धाला जायची. आणि एका युद्धाच्या वेळेस जे चाक आहे रथाचं तर ते निखळून पडणार म्हणून युद्ध होईपर्यंत राणी कैकेयीने ते चाक पडून दिलं नाही. पूर्ण हातातून रक्त येत होता. मग हा पराक्रम बघून राजा दशरथ प्रसन्न झाले आणि म्हणाले की काय तुला वर हवं, आणि नंतर पूर्ण पुढे मग बरोबर. रामायणाचा सगळ्या घटना घटित झाल्या. पण एवढ्या वीरांगणा स्त्रिया होत्या ज्या पतीसोबत युद्धाला जायच्या. आणखीन दुसरं उदाहरण प्रभू श्री कृष्णाने सत्यभामे सहित नरकासुरावरती चालून गेले होते ना, बरोबर. म्हणजे सत्यभामेला पण युद्धाला घेऊन गेले होते. म्हणजे किती म्हणजे पराक्रमाचा इतिहास आपल्या स्त्रियांचा आहे. आणि आपण काय ऐकतो, म्हणजे आपण लहानपणी काय शिकलोय, तर आपल्या भारतामध्ये चूल आणि मूल एवढंच आपल्या महिलांचं काम होतं. मग हा इतिहास खऱ्या अर्थानं शिकणं आणि खरा इतिहास शिकणं हे आता काळाची गरज आहे. नाही तर बऱ्याच जणांनी मला वाटतं इतिहास पण सगळा असा चुकीचा लिहिण्याची शक्यता दाट आहे. हो. कारण एवढा पराक्रमी इतिहास जर आपण ऐकला आणि रुजवला पाठ्यक्रमांमध्ये सुद्धा, तर केवढी पिढी आपली बदलेल. खरंच. आणि मी म्हणते की चूल आणि मूल याचा तरी कमीपणा का वाटावा. बरोबर. ही फार मोठी जबाबदारी आहे. वी आर होम मेकर. आपण एक घर तयार करतो, त्याचा कमीपणा कशाला वाटायला पाहिजे. मोठी गोष्ट आहे. हो ना. ही खूप मोठी जबाबदारी आहे. मला सांगा, आपण लहानपणी जेव्हा कॉलेजवरून यायचो तर फक्त आई घरात दिसते का एवढंच बघायचं. बरोबर. दिसली ना खूप एकदम छान वाटायचं. आपल्या घरातले पुरुष आले की बघतात बायको किंवा मुली काय करतायत घरातल्या. म्हणजे स्त्री ही शक्ती आहे. तिच्या अस्तित्वाने शक्ती मिळते, ऊर्जा मिळते, उत्साह वाढतो. म्हणजे ती शक्ती आहे ना. आणि हिंदू धर्मामध्ये स्त्रीला शक्ती म्हणूनच बघितलं गेलेलं आहे. पण हे कधी सुरू झालं, ही स्त्री स्वातंत्र्य वगैरे, हे पाश्चात्यांकडे. बरोबर. कारण ते तिकडं स्त्रियांना दुय्यम वागणूक द्यायचे. आपण भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला कधीच दुय्यम स्थान दिलं नाही. बरोबर. आपल्याकडे हे नंतर इंग्रजांच्या काळात रुजवलं गेलं की स्त्रीला दुय्यम स्थान दिलं आणि स्त्रीवर अन्याय हे कधी झाले, जेव्हा परकीय आक्रमण आपल्यावरती व्हायला लागली त्यावेळेस महिलांच्या रक्षणासाठी ही बंधन आहेत. बरोबर. नाहीतर सीतेच्या काळात परशुरामांनी सीतेला धनुष्य दिलं होतं. बरोबर. ज्या धनुष्यावरती स्वयंवर झालं, जे रावणाला सुद्धा उचलता नाही आलं. आणि त्याच्याबरोबर सीता धनुष्यासोबत लहानपणी खेळायची. बरोबर. म्हणजे एवढ्या सगळे स्त्रियांना स्वतःचा वर निवडण्याचा अधिकार होता रामायण काळात. म्हणजे हा आपला इतिहास आहे. पण हे नंतर रेस्ट्रिक्शन्स का आले, तर ज्या परकीयांनी आपल्यावरती आक्रमण केली, मग त्याच्यात सगळ्यात सॉफ्ट कोण आहे, तर स्त्रिया, लहान मुलं. त्यांच्यावर जास्त अत्याचार व्हायचे आणि म्हणून त्यांच्या रक्षणासाठी ही नंतर बंधनं आली या परकीय आक्रमकांच्या काळात. पण वस्तुतः हिंदू धर्मात स्त्रीला अतिशय जे आहे तर ज्ञानी आणि अतिशय शूर. तुम्ही बघा, नवरात्रीमध्ये 9 दिवस आपण ज्या देवीचं व्रत करतो, तर आपण जर पाहिलं तर नवरात्रीमध्ये आपण ज्या देवीची उपासना करतो, तर ज्यावेळेस महिषासुरासारखा राक्षस उन्मत्त झाला, तर त्यावेळेस सर्व देव त्या आदिमाया आदिशक्तीला शरण गेले. बरोबर. आणि मग त्या आदिमाया आदिशक्तीने त्या महिषासुराचा वध केला. मग त्या दुर्गा मातेकडून आपण काय शिकतोय, ती रणचंडी आहे. तिच्या दाई हातामध्ये शस्त्र आहेत. तिच्याकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यांना ती शासन करते. आणि आत्ताच्या मुली काय करतात, आत्ताच्या मुली स्वतःच पळून जातात. म्हणजे शील रक्षणासाठी स्वतःचं रक्षण करायचं बाजूलाच राहिलं, पण व्यभिचार करायला सगळ्या नाही म्हणणार मी, पण काहीतरी अग्रगण्य आहेतच ना. खरंच. म्हणजे यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवतः, असं आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलेलं आहे. आणि त्याचाच पूर्ण विसर पडलेला आहे. मला वाटतं याच्या मागे तुम्ही जसं म्हणालात की पाश्चात्यांचा प्रभाव आहे आत्ताच्या याच्यावर. खरं तर स्वातंत्र्य मिळून आता आपल्याला 75 पेक्षा जास्त वर्ष होऊन गेली. मग या काळामध्ये खरं तर पुन्हा आपली संस्कृती पुनर्जीवित होणं गरजेचं होतं. पण हे कसं, जसं आता आपण म्हणतो ना, लॉर्ड मेकॅलोची शिक्षण पद्धत अजून पण चालू आहे. आणि त्याचा उद्देशच होता ना की आपली भारतीय संस्कृती सगळी भ्रष्ट नष्ट करून टाकायची. कारण त्यानं अभ्यास केला होता, अनेक वर्ष तो भारतामध्ये येऊन राहिला होता. त्यानं आपल्या संस्कृतीचा, आपल्या लोकांचा, आपल्या गावांचा सगळ्याचा अभ्यास केला होता. आणि त्यानं पत्र लिहिलं होतं. आणि ते पत्र आज पण आपल्या शासनाच्या रेकॉर्डवर आहे. त्यानं सांगितलं की या भारताला जर तोडायचं असेल, मोडायचं असेल, तर इथली संस्कृती पूर्णतः नष्ट केली पाहिजे. आणि असं त्यांनी अगदी प्री प्लॅन करून आपली संस्कृती उद्ध्वस्त करण्याचं काम केलेलं आहे. आणि त्यांना दोष देण्यापेक्षा आपण ती पुनरुज्जीवित करायला
कमी पडलेलो आहे. पण आता जर आपल्याला कळलंय तर त्याच्याकडे आपण पुन्हा एक पाऊल टाकणं खूप बरोबर. महत्वाचं आहे आणि हे कार्य हाती घेणं आता काळाची गरज झालेली आहे. तर ते करणं फार महत्वाचं आहे. आणि महिला सबलीकरण आपल्याला करावं लागतं ना, तर मुळात महिला अबला नव्हत्याच भारतातल्या. आपल्याकडे झाशीची राणी लक्ष्मीबाई आहे, चित्तोडची राणी पद्मिनी आहे, अहिल्याबाई होळकर आहेत, राणी चेन्नम्मा आहे, राणी दुर्गावती आहेत. किती उदाहरणं आहेत ज्यांनी राज्यकारभार सांभाळलेत आणि अगदी पतीच्या निधनानंतर सुद्धा वैधव्य सांभाळून त्यांनी राज्यकारभार सांभाळलेला आहे. झाशीच्या राणी लक्ष्मीबाईचं तर कौतुक करावं तेवढं कमीच आहे. वयाच्या 21व्या वर्षी त्यांनी दत्तक पुत्राला पाठीशी बांधून पुरुषी वेशात युद्ध केलं. उजवा डोळा फुटून बाहेर आला होता तरी राणी लढत होती. उगच तिला मर्दानी म्हटलेलं नाहीये. आणि आत्ताच्या 20-21 वर्षाच्या मुली काय करतात? म्हणजे हल्ली मानसिकता कशी आपली कमकुवत होत चालली आहे ना, कारण हे आपण धर्माची कास सोडलेली आहे, आपल्या संस्कृतीची कास सोडलेली आहे आणि त्यामुळं आपल्यातलं आत्मबल कमी होत चाललेलं आहे. आज मुलींना जे आहे तर हात पकडला तर चक्कर येऊन पडतात. तुम्ही 2 हात करू शकत नाही त्याच्याबरोबर. तुम्ही स्वतःच्या रक्षणाला सिद्ध नाहीये. का नाहीये? कारण आदर्श आज राणी दुर्गाचा नाहीये, माता दुर्गाचा नाहीये, चित्तोडच्या राणी पद्मिनीचा नाहीये. आज आदर्श आहे तो म्हणजे या सिनेमातल्या नटनटींचा. मग त्या आपल्याला कमकुवतच करणार ना. त्यामुळे हे आदर्श आपण बदलले पाहिजे, आपले आचरण बदललं पाहिजे आणि त्याशिवाय आपलं आत्मबल आणि आपल्यातलं तेज म्हणजे ब्राह्मतेज आणि क्षात्र तेज हे वाढणार नाही. आणि जर आपल्याला उत्तम आयुष्य जगायचं असेल तर हे 2 तेज असणं फार आवश्यक आहे आणि त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. मग जसं आपल्या धर्माचरणामध्ये पुष्कळ कृती आहेत, ज्यामध्ये कुंकू लावण्याचं शास्त्र आहे किंवा आपण जे काही वेगवेगळ्या धार्मिक कृती करतो तर त्याचं पण शास्त्र आहे. तर त्या पाठीमागे पण काय लॉजिक आहे? आपण का कपाळाला कुंकू लावायचं किंवा टिकली लावायची? तर कुंकू लावण्यामुळे काय होतं? तर मग आपण जसं बघितलं की आपल्या मनामध्ये दिवसाला 60,000 ते 80,000 विचार येत असतात. मग आपल्याला जर आपलं मन स्थिर करायचं असेल तर ॲक्युप्रेशर मध्ये हा इथे एक पॉइंट आहे, ॲक्युप्रेशरचा एक पॉइंट आहे आज्ञाचक्राच्या इथे. तर ज्यावेळेस तो आपण प्रेस करतो तर त्यावेळेस आपल्या पूर्ण मस्तिष्क पोकळीमधले ज्या नसा आहेत तर त्यांचं रक्ताभिसरण चांगलं होतं आणि आपलं मन उत्साही होतं, मनातले विचारांचं प्रमाण कमी होतं आणि हे त्याचं एक कारण आहे. त्यामुळे एक आपण ते लावावं. जर मन स्थिर करायचं असेल तर आपण त्याचा वापर केला पाहिजे. पुरुषांनी टिळा लावला पाहिजे, महिलांनी कुंकू लावलं पाहिजे. आणि आणखीन एक काय अध्यात्मशास्त्रीय, तर प्रत्येक स्त्रीमध्ये दुर्गादेवीचा अंश आहे आणि प्रत्येक पुरुषामध्ये शिवाचा अंश आहे. मग जर आपल्याला आपल्यातलं देवी तत्व जागृत करायचं असेल तर मग आपण कपाळाला कुंकू लावलं पाहिजे. आणि या ठिकाणी ते स्थान आहे आज्ञाचक्राच्या ठिकाणी, मग तिचं पूजन पण होतं. शेवटी व्हायब्रेशन्स पण आहेत ना. लाल कुंकवाकडे कुंकू कसं तयार होतं? तर शुद्ध हळदीपासून तयार केलं जातं कुंकू. मग या कुंकवाकडे, या लाल रंगाकडे देवी तत्व जे ब्रह्मांडातलं ते आकृष्ट होतं, ते खेचून घेण्याची ताकद आहे. मग ते आपल्या ऑरामध्ये राहणारच आहे ना. बरोबर, ते तेज. आणि आपसुकच आपल्याला तसे विचार पण येणार, आपली क्षात्रवृत्ती वाढणार, आपण सतर्क असणार. हे त्याचे एवढे फायदे आहेत. बरोबर. मग ज्याला हे फायदे करून घ्यायचे ते लावू शकतात, त्याच्यात काहीच बुरसटलेलंपणा नाहीये. इव्हन हे सायंटिफिक आहे. बरोबर. तुम्ही प्रयोग करा. जसं तुम्ही सांगितलं की अध्यात्म हे कृतीचं शास्त्र आहे. जसं आपण केवळ साखर गोडे असं कितीही वाचलं तरी ती गोड आहे की कडू आहे कधी कळतं? खाल्ल्यावर. मग तसं नुसतंच आपण म्हणत राहिलो हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, तर पुण्याची गणना कधी होणार आहे? तर संतांना सांगायचंय हरिमुखे म्हणा म्हणजे काय? तर नाम घ्या. जोपर्यंत आपण धर्माचरण करणार नाही, जोपर्यंत आपण स्वतः साधना करणार नाही, तोपर्यंत आपण कसा आनंद अनुभवू जीवनाचा? आजच्या या चर्चासत्राच्या माध्यमातून आम्हाला एवढंच सांगायचंय की सर्वांनी आपलं जीवन आदर्श आणि आनंदी करण्यासाठी धर्म आणि अध्यात्म याचा अभ्यास करा आणि याचा लाभ करून घ्या. आणि यासाठी रिव्होल्युशन युट्यूबची टीम तर खूप चांगलं काम करतेच आहे. वेगवेगळे असे बरेचसे भारतीय संस्कृतीशी निगडीत विषय, संस्कृती संवाद हा आपल्याशी ते निश्चितच या माध्यमातून नियमित करणारच आहेत. तर तुम्ही यांच्या व्हिडिओजला सुद्धा लाईक करा,
आणि सबस्क्राईब करा, त्यांना जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ह्याचा प्रचार प्रसार होईल, अधिक लोकांपर्यंत माहिती पोहोचेल. तर मी त्यांचं कौतुक पण आहे की खूप चांगल्या पद्धतीने रिव्होल्यूशन टीम काम करते. आणि ज्यांना कोणाला हे याचा लाभ करून घ्यायचा आहे, ज्यांना कोणाला हे धर्मशिक्षण मिळावं, आमच्या गावात पण सुरू व्हावं असं तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही निश्चितच आम्हाला म्हणजे हिंदू जनजागृती समितीला कॉन्टॅक्ट करा. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर आणि वेबसाईट दिल्या जातील. तर हे आम्ही विनामूल्य आपल्या बांधवांसाठी उपलब्ध करून देत आहोत समितीच्या माध्यमातून. तर निश्चितच आजच्या या ताणतणावाच्या, धकाधकीच्या, स्पर्धेच्या युगात कुठेतरी आनंदाचा क्षण तुम्हाला अनुभवायचा असेल, तर निश्चितच आम्हाला तुम्ही जोडले जा आणि याचा लाभ करून घ्या. चालेल. भक्तीताई, आज तुम्ही ह्या चर्चामध्ये सहभागी झालात त्याबद्दल तुमचे मी आभार मानते. आणि आज या रिव्होल्यूशन यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून हा जो महत्त्वाचा विषय आहे तर तो सगळीकडे पोचला पाहिजे, अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचला पाहिजे. आणि त्यासाठी मी तुम्हा सगळ्यांना विनंती करते की तुम्ही हा चॅनेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि सगळ्यांपर्यंत हा विषय पोचवा आणि आपण स्वतःचं जीवन बदलवण्यासाठी आणि समाज घडवण्यासाठी सहकार्य करा. धन्यवाद. धन्यवाद.